हाय फ्रेंड्स, लव यू. भाकरी व भरीत सर्वांनाच आवडते, पण वेगळी पद्धत वापरून करून बघा व मला कमेंट्समध्ये सांगा, आवडली का? आवडल्यास नक्की लाईक करा. सबस्क्राईब केले नसेल तर ते सुद्धा करण्यास विसरू नका, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या रेसिपीसाठी नोटिफिकेशन येईल. आपल्याला रोज प्रश्न पडतात की काय खावं आणि काय नाही खावं, पण विचार केला तर जे समोर आलं त्यात आनंद मानावा, कारण धरती माता आपल्याला भरभरून देते व आपला शेतकरी बांधव तर राब राब राबतो, तेव्हा कुठे आपल्याला इतकं सुंदर खाण्यास मिळतं. म्हणून खुश राहून अन्न खाल्लं तर खुश स्वादिष्ट लागतं. जे ताट समोर येईल ते खाण्याचा आनंद मिळवा. अशा लोकांना डोळ्यासमोर ठेवा की ज्यांना खाण्यासुद्धा मिळत नाही. मग मी का हे नाही ते नाही असं करीत बसतो, हे सर्व आपल्या मुलांना सांगा. अशा छान गोष्टी सांगून मुलांना भरवा. साध्या साध्या पदार्थांमध्ये वेगळेपणा आणून खाण्याचा आनंद घ्या. म्हणून मी आज त्याच प्रकारची रेसिपी घेऊन आले, भाकरी व भरीत. वेगळी पद्धत. सर्वांना भाकरी मोठ्यांना सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. आता अगदी सोपी पद्धत. जनरली भाकरी भरीत सर्वांनाच आवडते. मी भाकरी बनवून त्याच्यामध्ये भरीत भरून आणि सुंदर छान वरून तेल घालून खरपूस भाजून घेतली. त्यामुळे ती इतकी चविष्ट लागली ना, खूपच सुंदर. भरीत करण्याची ही पद्धत मला खूप आवडली आणि ती मी बनवली. एक दिवस बनवून बघितलं, म्हटलं करून तर बघूया आपण. गॅस खराब नाही होत आणि गॅसजवळ तासनतास उभं नाही राहावं लागत. भाकरीसुद्धा 3 पिठं मिळून केली, त्यामुळे भाकरी वाटतच नाही ती आणि छान कुरकुरीत होते तांदळाच्या पिठामुळे. म्हणून तुम्हाला सुद्धा शेअर केली मी आणि तुम्हीसुद्धा बनवा आणि मला सांगा कशी झाली ते. बाय बाय.